हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या देत असतो। गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरलं असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे। अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप। परवाना रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी थेट गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय। तालुका पुरवठा अधिकारी संशयाच्या भोवऱ्या। अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवठा करण्यात येतो, परंतु स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ इथं नर्मदा महिला बचत गट मार्फत स्वस्त धान्य दुकान चालवण्यात येतं, परंतु यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले। ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सदर बचत गटामार्फत चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकानात नियमाप्रमाणे धान्य वितरण केलं जात नाही। अनेक लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात धान्य दिलं जात नसून दिलेल्या धान्याची पावती सुद्धा देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। परिसरातील बहुतांश नागरिक हे गरीब व साधे जीवन जगणारे आहेत। त्यांच्या हक्काच्या धान्याबाबत होणाऱ्या या प्रकारामुळे त्यांना मोठा फटका बसतोय। विशेष म्हणजे याबाबत संबंधित दुकानदाराकडे जाब विचारला असता काही ग्रामस्थांना धमकावल्याचा देखील आरोप करण्यात आला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांची भेट घेत स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून तो पात्र व प्रमाणित बचत गटाकडे देण्यात यावा अशी मागणी केली। सदर स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्काळ रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। यावेळी डेब्रामाळ येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। येथे रेशन दुकानदाराचे नाव आहे नर्मदा महिला बचत गट डेब्रामाळ। त्या दुकानाचे अध्यक्ष रहलीबाई जहागीर वडवी। हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या देत असतो। गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरलं असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि आम्ही काल 17/3/2024 रोजी डेब्रामाळ स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेला असता आम्ही 3 वाजेपावते आम्ही भर उन्हात थांबलो। त्याच्यानंतर त्यांनी सरळ कुलूप लावून घेतले। कुलूप लावल्यानंतर आम्हाला समजलं की यांना रेशन धान्य लोकांना द्यायचं नाही आहे। 1 ते 17 दिवस झाले त्या महिन्याचं रेशन आम्हाला मिळालेलं नाही आणि पावतीसुद्धा देत नाही आहे। असं जर मनमानी कारभार चालवत असेल तर सदर त्याचा परवाना रद्द करून पात्र संस्था किंवा महिला बचत गट डेब्रामाळमधील असतील त्यांना ते सुकृत करावं असं मी कलेक्टर मॅडमला निवेदनाद्वारे पहले भी 3-4 किलो बिन हफ्ता माह को 5 किलो होते भी 2 किलो 3 किलो तो जाती है पावती बिन हफ्ता रेशन कार्ड भी 4 महीना गया जमा कैसे दिलती हो काही नाही टाइम टेबल काही नाही। रात्री भी आधी ताप है 6:30-7 वाजता। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।